हा गुजरात सरकारच्या जातीयवादी परंपरेला मोठा धक्का आहे। ज्या बाईवर, ज्या स्त्रीवर, ज्या भगिनीवर 14 माणसांनी बलात्कार केला, तिच्यात घरातल्या 12 जणांना मारून टाकलं, असं अमानुष हत्याकांड हे भारताच्या इतिहासात कधीही घडलेलं नसताना ती मेली आहे म्हणून तिला सोडणाऱ्या लोकांना माहीत नव्हतं की ती जिवंत आहे आणि जिवंतपणाने उभी राहून तिच्या समोर घडलेल्या प्रसंगाची आठवण ठेवून तिने खटला लढवला। अनेकांना हे विसर पडला असेल की हा खटला महाराष्ट्रात चालवावा असा तिने विनंती केली, कारण का तिचा महाराष्ट्रावर जास्त विश्वास होता, महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेवर जास्त विश्वास होता, महाराष्ट्राच्या पोलिसांवर जास्त विश्वास होता। निकाल लागले, त्यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आणि अचानक गुजरात सरकारने भूमिका घेतली की यांना माफी दिली। खरं तर सरकारचं हे कामच नाही आणि त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याचं स्वागत करतो। तसंच महाराष्ट्र सरकारवर काही प्रमाणात ही जबाबदारी दिलेली आहे। मला खात्री आहे की महाराष्ट्र सरकार कुठलाही चुकीचा निर्णय घेणार नाही आणि देश हा सहन करणार नाही। त्याच्यात जात धर्म येत नाही, पण ज्या पद्धतीने एका भगिनीवरती 14 जण बलात्कार करतात, 14 जणांना मारून टाकतात आणि त्यांना केवळ ते एका समाजाचे आहेत म्हणून बाहेर काढलं जातं, हे दुर्दैवी होतं। त्याचा अंत झाला। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर 2 दिवसात निकाल देणार अशा पद्धतीची माहिती मिळते। तो निकाल आहे तो त्यांना रिव्ह्यूसाठी दिल्लीला दिला आहे अशी देखील एक माहिती समोर आली। मला माहीत नाही 10 तारखेला ते विधानसभेत येतील की नाही, कारण का ते काहीतरी त्यांना कोविड झाला आहे असं काहीतरी समजतं आहे, त्यामुळे हा राजकीय कोविड आहे, नक्की कोविड आहे हे समजायला काय मार्ग नाही। सर आयोगाच्या निकालासंदर्भात काही काय माहिती सर, एक मुद्दा असा आहे की काल अजितदादांनी कल्याण सभा आणि त्यामध्ये म्हटलं की ठाण्यामध्ये ठाणे जिल्ह्यात गुंड प्रवृत्ती खूप वाढली आहे, तर जो ठाणे पालिकेला मानलं कसं आहे की अजितदादांचा स्वभाव असा आहे की ते शेजारच्याला शांत बसूच देत। त्यांचं वागणं गेले अनेक वर्ष बघत आले, खास करून आमची आघाडी झाल्यानंतर तर बघतच आलो नाही। ते कायम काँग्रेसला डिस्टर्ब करायचे, काँग्रेसच्या मंत्र्यांची कुरघोडी करायची, काँग्रेसच्या मंत्र्यांची फाईल मागवायची, ती दाबूनच ठेवायची। वित्ताचा वापर करताना मला सुनील केदारचं माहिती नव्हतं, आम्ही दोघं तर दोस्तच आहोत, त्याची फाईल कशी दाबून ठेवली, त्याच्या विभागात कसं आहे, काँग्रेसच्या प्रत्येक मंत्र्याच्या विभागात ते इंटरव्ह्यू करतात आणि त्यामुळे त्या आघाडीत नेहमी धुसफूस जातो। त्यांचा स्वभाव तिथे गेल्यावर बदलेल शक्य नव्हतं, त्यामुळे इथेही ते टपल्या मारण्याचं काम चालूच ठेवणार। आता जेव्हा ते ठाण्यात येतात आणि ठाण्यात गुंडगिरी वाढली आहे असं म्हणतात, तेव्हा नेमका बाळ कोणावर आहे? माझ्या दृष्टीने तो एकनाथ शिंदेंवर आहे। म्हणजे मुख्यमंत्र्यांना तुम्ही संशयाच्या फेऱ्यात अडकवतात हे एवढं समजत नाही, समजूत या माणसाला सगळं समजतं, पण ते स्वभाव आहे, ते बोलणार आणि ते डिस्टर्ब करणार बाजूच्याला, ते बीजेपीलाही डिस्टर्ब करणार आणि यांनाही डिस्टर्ब करणार। याला त्याच्यात नवीन नाही आहे, मला काही ते असं काही नवीन बिवीन वाटत नाही। त्याचा मूळ स्वभाव आहे की लोकांना शांत बसू द्यायचं नाही। याच कार्यक्रमात त्यांना असं देखील वक्तव्य केलं की ठाणे जिल्हा हा राष्ट्रवादीमय केला गेला पाहिजे, यासाठी आता कार्यकर्त्यांना प्रयत्न करायला हवे तसे आदेशच त्यांना कळलं की हा काय आपल्या हातातला नाही आहे, त्याच्यामुळे कदाचित ते बोलले असतील। सर, अशी एक चर्चा सध्या प्रचंड प्रमाणामध्ये आहे की शिरूरमध्ये अजित पवारांना मतदारसंघावर दावा केला आणि त्यानंतर तिथं एकनाथ शिंदेंना सभा घेतली, तर इकडे कल्याणमध्ये की त्यांचा मूळ स्वभाव आहे की ते कोएलिशन गव्हर्नमेंटमध्ये शांत बसू शकत नाही। मी उपमुख्यमंत्री आहे म्हणजे मी मुख्यमंत्र्याच्या पण वरती आहे असा त्यांचा समज होतो, मग ते सगळ्या विभागाची मिटिंग बोलवतात, त्यांच्याकडे नसलेल्या डिपार्टमेंटची मिटिंग बोलवतात, मग त्यांच्या सेक्रेटरीला बोलवतात आणि मुख्यमंत्री जे आदेश देण्याच्या अधिकारात असतात ते आदेश स्वतः देऊन टाकतात। हा त्यांची म्हणजे कामाची पद्धती आहे आणि त्या पद्धतीत ते कधीच बदल करणार नाही। ते एकनाथ शिंदे असोत नाही तर देवेंद्र फडणवीस असोत।